ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आणि श्री राम मंदिर भूमिपूजनाचा हा महासोहळा आणि या महासोहळ्याचं हे महाकव्हरेज आपण बघताय। मी वैभव कुलकर्णी आणि माझ्या सोबत माझी सहकारी निखिला आपल्या सोबत आहे। निखिला जी नक्कीच। अर्थात वैभव, या सगळ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची इच्छा प्रत्येकालाच होती, मात्र प्रत्येकाला इथे येणं शक्य झालेलं नाही। मात्र तरी सुद्धा बरेचसे जे लोक आहेत ते सुद्धा आता महाराष्ट्रामधून सुद्धा काही जण हे अयोध्येमध्ये दाखल झालेत। कार्यक्रमाच्या स्थळी जाता येणार नाही माहिती असताना सुद्धा ही दोन दृश्य आपण पाहतोय की सगळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची प्रतीक्षा लागलेली आहे अयोध्येमध्ये। ही दोन दृश्य आहेत दिल्लीवरून ज्यावेळेला पंतप्रधान इथून रवाना झाले होते अयोध्येसाठी, त्यावेळेची ही दृश्य आपण इथे पाहतोय। आणि जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल झाले, वायुदलाच्या विशेष विमानानं पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल झाले आणि काही वेळापूर्वीच आता ते लखनौमधून विशेष हेलिकॉप्टरना अयोध्येकडे देखील रवाना झालेले आहेत। सध्या साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅड जवळ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील पोहोचलेले आहेत पंतप्रधानांच्या स्वागतासाठी। प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांच्या स्वागतासाठी साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅड जवळ पोहोचलेले आहेत। आता फक्त प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान अयोध्येमध्ये कधी दाखल होतात याची। जी निखिला, आणि आपण बघतोय सगळ्यात आधी जाणार आहेत हनुमानगडी इथं आणि अक्षय कुडकेलवार आपले सहकारी आपल्या सोबत आहेत। अक्षय, तिथं महाराष्ट्रातले देखील काही रामभक्त पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी बोलाल। आपण बघतोय महाराष्ट्रातलं वैभव विशेष म्हणजे मुंबईतनं काही लोक आले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही माती या ठिकाणी या ट्रस्टनी पवित्र माती मागवली होती। मुंबईतल्या एका पवित्र ठिकाणची माती आहे। सर, कुठनं आलात आणि काय भावना आहे तुमची? मी स्वतः मुंबईवरून लालबाग या ठिकाणाहून आलोय। माझे मित्र वरळी कोळीवाड्यातून आले आहेत। माझे मित्र उज्ज्वल कोळी हे एकूण आपण जर बघितलं लॉकडाऊन होतं या ठिकाणी, खूप कमी लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं, तरी तुम्ही या ठिकाणी पोहोचला। आमंत्रणाची काय गरज? देवाला भेटायला आमंत्रणाची गरज लागते का? तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती तुम्हाला खेचून आणायला लागते। तुम्ही काय सांगाल, कुठनं आलात, मुंबईच्या कुठल्या भागातनं आलाय आणि कसे पोहोचलात या ठिकाणी? लॉकडाऊन आहे, सगळीकडे पासेस वगैरे लागतात, काय सांगाल एकूण ही परिस्थिती? आमच्याकडे फक्त एकच पास आहे, श्रीराम, आणि काही नाही दुसरं। मी कुलाबा मुंबईतून आलेलो, उज्ज्वल कोळी माझं नाव आहे। मी कोळी समाजाचा आहे आणि वाल्या कोळींचा वंशज असा समजून मी इकडे पोहोचलेलो आहे। कसं वातावरण कसं वाटतं या ठिकाणी तुम्ही आलात? या ठिकाणी आज वातावरण कसं वाटतंय? पवित्र राम जन्मभूमीवर राम मंदिर होतंय, खूप चांगलं वाटतंय आणि सगळं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे। सगळ्यांच्या मनामध्ये खूप आनंद आहे आणि हे जे घडतंय हे किती वर्षाच्या नंतर हे घडलेलं आहे। सगळ्यांच्या मनाचे स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। जय श्रीराम। आपण बघतोय या ठिकाणी आणि एक्सक्लुझिव्ह शॉट्स आहेत हे टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी। हेलिकॉप्टर्स आपण बघतोय आता तिथं घोंगावत आहेत आणि काही सेकंदातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर जे आहे ते आता साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅड वरती लँड होत आहे। ही समोरची एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य टीव्ही 9च्या प्रेक्षकांसाठी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अयोध्येमध्ये दाखल होत आहेत अगदी काही क्षणामध्ये। मात्र त्या अगोदर आपण बघतोय वायुदलाकडनं या सगळ्या परिसराची पाहणी केली जाते। वायुदलाची 2 ते 3 हेलिकॉप्टर्स जी आहेत ती एक्स्कॉट हेलिकॉप्टर्स ज्याला म्हणतात ती आपण पुढे बघितली आणि त्यानंतर आता पाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर जे आहे वायुदलाचं विशेष हेलिकॉप्टर, आणि त्याने साकेत महाविद्यालय इथे खास एक हेलिपॅड बनवलेलं आहे, त्या हेलिपॅडवरती ते लँड केलं जाईल। आणि ही दृश्य आपण बघतोय जिथं हे सगळं भूमिपूजन पार पडणार आहे तिथली दृश्य आपण बघतोय। तिथे देखील लगबग सुरू झालेली आहे, मंत्रोच्चाराला सुरुवात झालेली आहे। काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचतायत। नक्कीच थेट आपण जाऊयात, अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, उत्कंठा वाढत चालली आहे। पंतप्रधान आता इथे त्यांचं आगमन होण्यासाठी अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यामुळे अत्यंत म्हणजे उत्कंठा शिगेला पोहोचली असं आपण इथे म्हणूयात। हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी आपण पाहिलं मगाशी तर महाराष्ट्रातनं सुद्धा काही लोक आलेले आहेत। याआधी 2 वेळा उद्धव ठाकरेंनी इथे अयोध्येचा दौरा केला होता। तुमच्या सोबत जे लोक महाराष्ट्रातनं तिथे पोहोचलेले आहेत तर ते आधी या ठिकाणी आलेले होते का? आज त्यांना अयोध्या नगरी नेमकी कशी वाटते? निखिला, आपण जर बघितलं तर थोड्याच वेळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साकेत विद्यालयातील हेलिपॅडवर या ठिकाणी उपस्थित होतील। मात्र आपल्यासोबत महाराष्ट्रातनं आलेली लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। तुम्ही मला सांगा, ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते त्यावेळी तुमचं येणं शक्य झालं होतं का? या ठिकाणी तुम्ही अयोध्येत यापूर्वी आले होते का?
नाही, यापूर्वी मी इथं आलो नव्हतो अयोध्येत, पण आता मला जी संधी मिळाली मी ती गमावू शकलो नाही आणि मला ती संधीचा लाभच घ्यायचा होता. आपल्यासोबत जे यापूर्वी आलेले आपल्या मुंबईतनं तुम्ही आले होते यापूर्वी अयोध्येत, आणि काय वातावरण त्यावेळीचं आजचं तुम्ही अनुभवताय? यापूर्वी आम्ही माननीय शिवसेना प्रमुख आले होते, त्यांच्यासोबत आलो होतो. शरयू नदीवर आम्ही पूजाही केली होती आणि त्यानंतरही खूप वेळ नक्कीच यापूर्वी मी नक्कीच अक्षय, त्यांच्या भावना आपल्याला लक्षात येत आहेत आणि उत्साह दांडगा आहे आणि म्हणूनच इथनं मुंबईतनं थेट त्यांनी अयोध्या गाठलेली आहे. मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी, मुख्यमंत्री योगी यांची अँटीजेन कोरोना टेस्ट जी आहे ती झालेली आहे. आनंदीबेन पटेल यांचीही टेस्ट करण्यात आलेली आहे, कारण तिकडे जितके मान्यवर आहेत त्या सगळ्यांची अँटीजेन कोरोना टेस्ट करूनच नंतर त्यांना तिथं जायची परमिशन देण्यात आलेली आहे. आताची मोठी बातमी आपण बघतोय, योगी आदित्यनाथ यांची देखील अँटीजेन टेस्ट करण्यात आलेली आहे आणि यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची देखील अँटीजेन कोरोना टेस्ट आत्ताच पार पडलेली आहे. आणि ही थेट दृश्य आहेत जिथं भूमिपूजनाचा सोहळा पार पडतोय, तिथं सगळे मान्यवर पोहोचलेले आहेत. मात्र सर्व मान्यवरांची अँटीजेन कोरोना टेस्ट करून त्यानंतरच त्यांना तिथं प्रवेश दिला गेलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण बघतोय आता तिथं विधी सुरू झालेली आहेत. काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं पोहोचतील. 11:40 हनुमानगडीमध्ये जाऊन 10 मिनिटं तिथं दर्शन आणि पूजन होईल आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता या राम जन्मभूमी भूमिपूजनाच्या स्थळी ते पोहोचणार आहेत. 10 मिनिटं रामलल्लाचं दर्शन आणि पूजा चालेल आणि त्यानंतर तो क्षण येईल, तो सुवर्ण क्षण येईल. 12:39 आणि 20 सेकंद, बरोबर 32 सेकंदांसाठी हा अभिजित शुभमुहूर्त असणार आहे. हाच तो मुहूर्त ज्या मुहूर्तावरती प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला होता आणि म्हणूनच हा शुभमुहूर्त आता निवडण्यात आलेला आहे. मात्र सभा मंडपामधली ही सगळी एकूणच लगबग जी आहे ती आपण बघतोय. मंत्रोच्चार केले जातात. सकाळी 8 वाजल्यापासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. देश विदेशातले विविध महंत जे आहेत ते तिथं पोहोचलेले आहेत. 175 तिथं निमंत्रित आत्ता हजर आहेत. सगळे स्थानापन्न झालेले आहेत आणि 5 विशेष निमंत्रित जे स्टेजवरती असणार आहेत त्यांची आता प्रतीक्षा केली जाते. सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे तिथे दाखल झालेले आहेत. तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे देखील पोहोचलेले आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल या पोहोचल्यात आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आता हेलिपॅड जिथे बनवलेलं आहे त्या साकेत महाविद्यालयात दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी. निखिला, नक्कीच वैभव, ही दृश्य आपण पाहतोय. साधू महंत या ठिकाणी दाखल झालेत. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची आणि काही वेळातच आता अवघी काही 21 मिनिटं राहिलेली आहेत पंतप्रधानांच्या आगमनासाठी आणि त्यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेलिपॅड जवळ पोहोचलेले आहेत. प्रोटोकॉल प्रमाणे ते पंतप्रधानांचं तिथे स्वागत करतील आणि त्यानंतर पंतप्रधानांसह ते या भूमिपूजनाच्या ठिकाणी येणार आहेत. या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या आधीचे जे काही विधी असतात ते आता विधी पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर बरोबर 12:39 या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आपण ज्याला शिलान्यास म्हणतो तर तो शिलान्यास या ठिकाणी होणार आहे. 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि ही सभा मंडपामधली ही दृश्य जवळपास 135 साधू महंत जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मगाशी वैभव आपण पाहिलं की जे प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या स्थळी जिथे उपस्थित असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जे 5 मान्यवर असणार आहेत त्या सगळ्यांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आलेल्या आहेत, कारण हे सगळेच पंतप्रधानांच्या सोबत इथे उपस्थित असणार आहेत. या अँटीजेन टेस्ट आता निगेटिव्ह आलेल्या आहेत. आनंदीबेन पटेल त्यांचीही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. योगी आदित्यनाथ यांचीही टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. एक कोरोनाचा संसर्ग आहे, कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे विशेष काळजी या सगळ्यामध्ये घेतली जाते. ही थेट दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शिलान्यासाचा समारंभ जो आहे तो होणार आहे, तिथली ही दृश्य आहेत. नक्कीच निखिल, एक विशेष बाब म्हणजे या सोहळ्यासाठी हे जे 175 मान्यवर आलेले आहेत त्यांना एक चांदीचं नाणं देखील दिलं जाईल. त्याच्या एका बाजूला भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानासह रामाच्या दरबाराचं चित्र असेल तर दुसरीकडे ट्रस्टचं चिन्ह असणार आहे. हे देखील खूप विशेष आहे. दिनेश दुखंडे माझा सहकारी साकेत महाविद्यालय इथून आता आहे जिथं हेलिपॅड जे आहे ते पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खास बनवण्यात आलेलं आहे. दिनेश, प्रचंड धावपळ तिथे सुरू झाली असेल आणि आता मान्यवर सगळे पोहोचलेले असतील, कारण काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर लँड होईल. काय सांगाल? हो, अगदी काही मिनिटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर हे साकेत महाविद्यालय जे अयोध्येच्या प्रवेशद्वारावरच आहे
आपण सध्या इकडची थेट दृश्य बघू शकतो. सिक्युरिटीची लगबग आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे साकेत महाविद्यालयाच्या पटांगणात दाखल झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ते अयोध्या नगरीत स्वागत करणार आहेत आणि इथूनच याच फैजाबाद अयोध्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांचा वाहनांचा ताफा तसंच सुरक्षा कडेकोट सुरक्षेत हा वाहनांचा ताफा अयोध्या राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दिशेने रवाना होईल. साधारण 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे. अगदी काही मिनिटात हे अंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कापतील, कारण हा संपूर्ण रस्ता VVIP मुवमेंट म्हणजे पंतप्रधान येणार असल्यामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला लाकडांचे बॅरिकेड्स दिसत आहेत. तत्पूर्वी मी सांगेन की हे साकेत महाविद्यालयाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. भगव्या रंगाचा आपल्याला पताका दिसत आहेत, भगव्या रंगाचा वस्त्र दिसत आहे, ज्याने हे संपूर्ण प्रवेशद्वार सजवण्यात आलेले आहे. फुलांची आरास आहे मुख्य प्रवेशद्वारावर आणि अगदी या गेटच्या म्हणजे ज्या साकेत महाविद्यालयाच्या मागे जे भव्य पटांगण आहे म्हणजे ही इमारत आहे काही अंतरावर साकेत महाविद्यालयाची आणि त्याच्या मागे एक भव्य पटांगण आहे. तिथे हे हेलिपॅड उभं केले गेलेलं आहे. जवळपास 3 दिवस जी पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था आहे ती इथे तैनात होती. या हेलिपॅडची उभारणी करताना संपूर्ण परिसर त्याच्या सुरक्षेची चाचपणी करण्यात आली. कोणतीही ढिलाई, कारण पंतप्रधान स्वतः अयोध्येत येत असल्यामुळे कोणतीही ढिलाई सुरक्षा व्यवस्थेत बाळगण्यात आलेली नाही आहे. अत्यंत बारीक नजर आहे प्रत्येक सुरक्षा यंत्रणेची. स्वतः पंतप्रधानांची विशेष सुरक्षा व्यवस्था ही अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे आणि काही वेळातच हा संपूर्ण जो काही कार्यक्रम आहे म्हणजेच VVIP मुवमेंट आणि त्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरुवात होईल. 11:30 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान अयोध्येत दाखल होतील आणि जवळपास 2 ते 2.5 तास ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं अयोध्येत आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी काही मान्यवर हे साकेत महाविद्यालयात या आधीच दाखल झालेले आहेत. तर सध्याची ही एकूण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक रस्त्यावर आपल्याला भोंगे, त्याच्यावर रामजन्मकथा तसंच भक्तिभावाचं संगीत वाचताना आपण अनुभवू शकतो आणि पूर्ण वातावरण अयोध्येचं हे सध्या भक्तिभावाचं आणि हा जो क्षण आहे तो याची देही याची डोळा साजरा करण्याचं असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एका अर्थानं 2 दिवसापासूनच अयोध्येत दीपोत्सव सुरू झालेला आहे. महाप्रसादाचे लाडू वळले जात आहेत आणि जेव्हा हा पूर्ण कार्यक्रम संपन्न होईल त्यावेळेस अयोध्या नगरीत या महाप्रसादाचं वाटप होणार आहे. नक्की दिनेश, आपण ही जी दृश्य दाखवतोय ती भूमिपूजनाचं जे स्थळ आहे त्या मंडपातली दृश्य आपण दाखवतोय. आता जी बातमी आली ती म्हणजे आनंदीबेन असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील, योगी आदित्यनाथ दोघांची अँटीजन टेस्ट झालेली आहे, ती अर्थात निगेटिव्ह आलेली आहे. तिथल्या सगळ्या मान्यवरांची अँटीजन करण्यात आलेली आहे. कुठच्याही प्रकारे आपल्याला माहिती आहे कोरोनाचा एकूणच संकट असताना कुठची रिस्क तिथे घेतलेली नाहीये. सगळी चोख व्यवस्था आहे दिनेश, हे देखील तितकंच विशेष आहे. हो, बघा हा कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य होत नाहीये. अगदी निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय कारण कोरोनाचा प्रादुर्भाव खूप आहे. स्वतः अयोध्या नगरीत जे साधू महंत आहेत त्यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तसंच जी सुरक्षा व्यवस्था इथे तैनात आहे त्यातल्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पंतप्रधानांची VVIP मुवमेंट असल्यामुळे कोणतीही ढिलाई, मग ती आरोग्य यंत्रणेची असेल किंवा सुरक्षा यंत्रणेची असेल, कोणतीही ढिलाई बाळगली जात नाहीये. स्वतः योगी आदित्यनाथ जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांची अँटीजेन चाचणी झालेली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची अँटीजेन चाचणी झालेली आहे. तसंच जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या ज्या आवश्यक चाचण्या आहेत आरोग्यासंबंधी त्या करण्यात आलेल्या आहेत. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. अलीकडच्या काळात आपण बघितलं तर अनेक भाजपच्या VVIP नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे जी सावधता बाळगायला हवी, ज्या उपाययोजना करायला हव्यात त्या उपाययोजना अयोध्येत मान्यवरांच्या आरोग्य तपासणीतूनही होत आहेत आणि निर्जंतुकीकरणाची मोहीम असेल, रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम असेल, कचरा साफसफाई ही जी मोहीम असेल ही युद्ध पातळीवर इथे आपल्याला गेल्या आठवडाभरात पाहायला मिळाली. तसंच जी सजावट आहे, जी त्यासाठी जे कर्मचारी दाखल झालेले आहेत, स्थानिक महानगरपालिका या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते किंवा त्यांच्या ज्या नियमित चाचण्या होत आहेत
ही सगळी यंत्रणा, अख्खी यंत्रणा सध्या उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत, उत्तर प्रदेशाची VVIP जी यंत्रणा आहे ती अयोध्येमध्ये कामास लागलेली आहे आणि ती सगळी दृश्य किंवा ती सगळी परिस्थिती आपण TV9 मराठीच्या दर्शकांना त्यातले वेळोवेळी अपडेट्स देत आहोत. नक्कीच. निखिला. नक्कीच दिनेश, खरं तर या साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण कधी एकदा पंतप्रधानांचं या ठिकाणी आगमन होतं. आता सध्या योगी आदित्यनाथ त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र साकेत महाविद्यालयापासून ते हनुमानगडी पर्यंतचा हा जो सरळ पूर्ण जो रस्ता आहे त्या ठिकाणी नेमकी कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली? पंतप्रधान विशेष वाहन हनुमानगडी पर्यंत इथे पोहोचणार आहेत. मात्र त्याआधी तुम्ही 3-4 दिवस आधी अयोध्येमध्ये पोहोचला, त्यावेळेची अयोध्या आणि आजची नेमकी दृश्य काय सांगताय? बघा, काल सायंकाळपर्यंत जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना दीपोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली, कारण आवाहनच भाजपकडून करण्यात आलं होतं की हा क्षण एखाद्या दिवाळी सणाप्रमाणे साजरा करा हा क्षण, असं हे आवाहन होतं. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरलेले, दीपोत्सव आणि रोषणाई हे सगळं आपल्याला पाहायला मिळालं. पण आता काल रात्री उशिरापासून जो अयोध्या फैजाबाद रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लागलेले आहेत, रस्ता अडवण्यात आलेला आहे. सामान्य नागरिकांना रस्त्यावर प्रवेश नाहीये किंवा वाहतुकी होत नाहीये. ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणेचे कर्मचारी, मग उत्तर प्रदेश पोलिसांची व्यवस्था असेल किंवा जो पंतप्रधानांचा VVIP सुरक्षा ताफा असेल, हा सर्व ठिकाणी, आणि जी इंटेलिजन्स एजन्सी आहे, कारण स्वतः मोदी असे पंतप्रधान आहेत जे पहिले पंतप्रधान आहेत जे राम जन्मभूमी मंदिर त्या जागेच्या ठिकाणी येत आहेत. गेल्या साधारण 50 वर्षांमध्ये अजूनपर्यंत कोणी या जागेपर्यंत येणं टाळलं होतं किंवा त्या जागेपासून अंतर राखलं होतं. मग इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील, पण मोदी थेट जागेच्या ठिकाणी, त्या राम जन्मभूमी जागेच्या ठिकाणी जातात. आणि हा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे हा फक्त देशवासियांपुरता मर्यादित नाही आहे, तर तो आज जगामध्ये साजरा होतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी असल्यामुळे अनेक रामभक्तांना अयोध्येत येणं शक्य झालेलं नाही आहे, पण जे स्थानिक नागरिक आहेत तेही हा कार्यक्रम टीव्हीवर पाहू शकतील. महाराष्ट्रातले, देशभरातले नागरिक TV9 मराठीवर हा संपूर्ण सोहळा थेट लाईव्ह प्रक्षेपण याचं पाहू शकतील. अगदी काही वेळातच या अयोध्या नगरीच्या या आकाशात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेमण्यात आलेलं ते विशेष हेलिकॉप्टर भिरभिरताना आढळेल आणि काही वेळातच, अगदी काही मिनिटात त्यांचं साकेत महाविद्यालयाच्या पटांगणातल्या हेलिपॅडवर त्यांच्या हेलिकॉप्टरचं आगमन होईल आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू होईल. साधारण 10 ते 15 मिनिटं असावीत आता नरेंद्र मोदी यांना अयोध्या नगरीत दाखल व्हायला. नक्कीच. दिनेश, आतापर्यंत तुम्ही असे बरेच कार्यक्रम कव्हर केले असतील, मात्र अयोध्येमधला हा कार्यक्रम खूप वेगळा आहे. याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक असा क्षण आहे. जवळपास 500 वर्षांआधीपासूनची ही प्रतीक्षा होती जी आता या ठिकाणी पूर्ण होते. याआधी या अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं यासाठीची मग अडवाणीची रथयात्रा असो किंवा मग कारसेवकांनी केलेला संघर्ष असो, या सगळ्याची पार्श्वभूमी याला आहे. खूप मोठा न्यायालयीन लढा यासाठी होता. तो लढा पार करून त्यानंतर या ठिकाणी आता राम मंदिराचं भूमिपूजन होतं. एक भव्य असं राम मंदिराचं निर्माण या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हा सोहळा, हा कार्यक्रम खूपच वेगळा, ऐतिहासिक असा असणार आहे. कारसेवकांसाठी आपली स्वप्नपूर्ती झाली अशा प्रकारची ही भावना असेल. अडवाणी, उमा भारती असो, त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळं काहीतरी सांगत होता की आज इतक्या वर्षांची आपली प्रतीक्षा या ठिकाणी संपली, असं एक भाव त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. तर या एकूणच या सगळ्याचं कसं वर्णन कराल तुम्ही? खरं आहे निखिला, साधारण 90च्या दशकात या आंदोलनाला सुरुवात झाली. खरं तर 70 वर्षापासून हा लढा सुरू होता. जे ऐतिहासिक संदर्भ सांगितले जातात की 492 वर्षापासून जवळपास 76 युद्ध झालेली आहेत आणि त्यानंतर जवळपास 4 लाख रामभक्तांना त्यांचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. आणि त्यानंतर हा एक सुवर्ण योग किंवा सुवर्ण दिन जुळून आलेला आहे. पण त्याआधी आपण जर 90च्या दशकात, दिनेश थोडंसं थांबवते.
यांची वाट बघितली जाते। अगदी काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर हे अयोध्येतल्या साकेत महाविद्यालय इथं लँड होणार आहे। मात्र अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था देखील, कारण साकेत महाविद्यालय ते तिथून हे सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे हनुमानगढी इथं जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यामुळे या पूर्ण रस्त्यावरती अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। जवळजवळ 3,500 पोलीस आता तिथं तैनात केले गेलेले आहेत आणि एखाद्या छावणीचं स्वरूप सध्या अयोध्येला आलेलं आहे आणि तिथून हनुमानगढी इथनं मग पुढे भूमिपूजन स्थळ जे आहे त्या मंडपाजवळ या सगळ्या गाड्या जातील, हा सगळा ताफा जाईल। तिथे देखील रस्त्यावरती अभूतपूर्व असा बंदोबस्त सध्या ठेवलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय, वाट बघते सारी अयोध्या, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पोहोचतायत याची। आणि ही सभामंडपातली दृश्य आपण बघतोय, इथे देखील लगबग सुरू झालेली आहे। सकाळी बरोबर 8 वाजल्यापासून मंत्रोच्चारांना आणि विविध पूजा अर्चनेला सुरुवात झालेली होती, पूजा अर्चेला सुरुवात झाली आणि आता आपण बघतोय अजूनही मंत्रोच्चार सुरू आहेत। काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं पोहोचतील आणि त्यानंतर तो मुहूर्त गाठला जाईल ज्या मुहूर्ताची गेले 500 वर्ष तमाम रामभक्तांनी वाट पाहिलेली आहे। 12:39 आणि 20 सेकंद 32 सेकंदांचा हा शुभ मुहूर्त असणार आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, पंतप्रधानांच्या आगमनाची प्रतीक्षा आहेच, अवघी काही मला वाटतं 15 मिनिटं आता शिल्लक असतील की ज्यावेळेला पंतप्रधानांचं आगमन या ठिकाणी होईल। मात्र मगाशी आपण म्हणत होतो की हा सगळ्या सोहळ्याला किंवा एक वेगळी ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे, एक ऐतिहासिक क्षण अनुभवला जातो या ठिकाणी, मात्र यामागे खूप मोठा संघर्ष देखील आहे। हो, मोठा संघर्ष आहे। जवळपास 4 लाख रामभक्तांनी बलिदान केल्याचं सांगितलं जातं, तो संदर्भ दिला जातो। जवळपास 492 वर्ष झाली या जे काही हल्ले झाले आणि त्यात 76 युद्धांचाही संदर्भ दिला जातो आणि रामभक्तांच्या बलिदानाला आज मूर्त स्वरूप येतं आहे। आणि जो क्षण इतकी वर्ष म्हणजे प्रत्यक्ष आंदोलनाचा लढा असेल किंवा मग थेट न्यायालयीन लढाई असेल, न्यायालयीन लढाईमध्ये जवळपास ही 30 वर्ष गेलेली आहेत। 70 वर्ष ही आंदोलनं या आंदोलनाचा किंवा मुद्द्याचा पाया रचण्यात गेलेली आहे। त्यामुळे जो रामभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा जो क्षण आहे तो अगदी नजीक येऊन ठेपलेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं की लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देश ढवळून काढला आणि इथे अयोध्येत ते दाखल झाले 6 डिसेंबर 92 त्यानंतर जे बाबरीचं पतन झालं आणि त्यानंतर देशभरात जे झालेले दंगे असतील त्याची पार्श्वभूमी अयोध्येत आणि देशभरात उमटलेल्या प्रतिक्रिया असतील, हिंसक आंदोलनं, ही सगळी देशवासियांनी अनुभवली। त्यानंतर सुरू झाला तो न्यायालयीन लढा आणि जवळपास 30 वर्षांनी या प्रकरणी निकाल आला। सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला, 9 महिन्यापूर्वी हा निकाल आला आणि त्यानंतर आता हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय। पण यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शिवसेनेला आमंत्रण नाही आहे। कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे अत्यंत निवडक साधू महंत आणि माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे। खरं तर भव्य दिव्य कार्यक्रम झाला असता तर शिवसेनेला आमंत्रण असतं का, कारण शिवसेनेची जी भूमिका आंदोलनाविषयीची राहिलेली आहे, मंदिर निर्माणाविषयीची राहिली आहे। स्वतः बाळासाहेबांनीही पुढाकार घेऊन म्हटलं होतं की जर ही बाबरी तोडण्यात जर माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे। तर अनेकदा अशा पद्धतीच्या अनेक भूमिका शिवसेनेकडून ज्वलंत हिंदुत्व असेल त्याचा पुरस्कार, राम मंदिर निर्माणाचा ध्यास, अशा वेळोवेळी भूमिका आणि अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून 2दा अयोध्यावारी केली आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही स्वतः ते अयोध्येत आले होते। त्यामुळे अलीकडच्या 1.5 वर्षात त्यांच्या 3 अयोध्यावारी झालेल्या आहेत। यात
पहिली वारी करताना त्यांनी म्हटलं होतं पहिले मंदिर फिर सरकार, त्यावेळेस त्यांची भाजपशी थोडे मतभेद सुरू होते, पण हे मतभेद संपुष्टात आले आणि दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या, लोकसभा निवडणूक एकत्र लढवली, चांगलं यश मिळालं, विधानसभा निवडणूक एकत्र लढवली, त्यातही चांगलं यश मिळालं, पण सत्ता स्थापनेत शिवसेना भाजप युती तुटली, कटुता आलेली आहे या दोन पक्षांमध्ये, त्यामुळे त्याचा काही परिणाम आहे का? शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कारण योगी आदित्यनाथ जे राज्याचे स्थानिक मुख्यमंत्री आहेत ते वगळता अन्य कुठच्याही मुख्यमंत्र्यांना या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण नाही आहे, त्यामुळे साहजिक उद्धव ठाकरे यांना आमंत्रण नाही आहे. पण शिवसेनेच्या नेत्यांकडून अनेकदा ही भूमिका व्यक्त झाली की आम्हाला कोणत्या आमंत्रणाची गरज नाही, उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते अयोध्येत जाऊ शकतात, राम मंदिर निर्माणाच्या जागेला भेट देऊ शकतात. पण उद्धव ठाकरेंनीही ट्रस्टचे अध्यक्ष, राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांना शुभेच्छा संदेश आपल्या दूतांकरवी पाठवलेला आहे. शिवसेनेचे नगरसेवक विक्रम प्रताप सिंह हे सध्या अयोध्येत दाखल झालेले आहेत. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरची माती त्यांनी अयोध्येत आणलेली आहे आणि हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ही जी माती आहे ती शरयू नदीत विलीन केली जाईल आणि ते शरयू नदीचं पाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणलं जाईल. त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे त्यात शिवसेनेचा सहभाग ती थोडी कमतरता जाणवते आहे. पण निश्चित आहे की शिवसेना कधीही या स्थळाला भेट देऊ शकते आणि शिवसेनेने 1 कोटी रुपये देणगी याआधीच दिलेली आहे मंदिर निर्माणासाठी. असे अनेक मुद्दे आहेत. नक्कीच दिनेश, आणि हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा होणार आहे, साध्वी ऋतंबरा उमा भारती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 पुजाऱ्यांच्या हस्ते इथे भूमिपूजन जे आहे ते इथे मंत्रोच्चारामध्ये होणार आहे. ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय. सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची. दिनेश, आत्ता मला वाटतं फक्त 10 मिनिटं आता उरलेली आहेत की 10 मिनिटांमध्ये पुढच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर. हो, अगदी आता 10 मिनिटं उरलेली आहेत. 11:30 वाजता पंतप्रधानांचं आगमन आहे आणि त्यानंतर इथून ते साकेत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून, मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडतील आणि साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. जो राम मंदिर जन्मभूमी कार्यक्रम आहे त्याचा गेट क्रमांक 1 आहे, जो VVIPंसाठी ती जागा तयार केली गेली आहे आणि तिथून सगळे VVIP जाणार आहेत. तर ती साधारण 5 ते 7 मिनिटात हे अंतर ते कापतील आणि मग भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. साधारण 2.5 तास पंतप्रधानांचा मुक्काम हा अयोध्या नगरीत असणार आहे. त्यात विविध कार्यक्रम आहेत. भूमिपूजनाप्रमाणे पारिजात रोपट्याचं रोपण सुद्धा केलं जाणार आहे. शिलान्यास कार्यक्रमाला उपस्थिती आहे. हनुमानगडीला ते स्वतः जाणार आहेत. पूजा अर्चा दर्शनाचा कार्यक्रम आहे. असे अनेक कार्यक्रम या 2.5 तासात आहेत आणि साधारण 2:20 पुन्हा ते साकेत महाविद्यालयातील हेलिपॅडला येतील. विशेष हेलिकॉप्टरने ते लखनौला जातील आणि तिथून विशेष विमानाने पुन्हा दिल्लीसाठी रवाना होतील. नक्कीच दिनेश, मधल्या काळामध्ये आपण बघितलेलं होतं दिनेश, कशा प्रकारे विरोधकांना देखील एक चान्स मिळाला होता जेव्हा बातम्या आलेल्या होत्या लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण नाही. खरं तर रथयात्रा त्यांनी काढलेली होती, सारा देशात एल्गार केला होता राम मंदिरासाठी. मात्र लालकृष्ण अडवाणी, उमा भारती हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत, त्यांना निमंत्रण गेलेलं आहे. हे देखील खूप महत्त्वाचं. नक्कीच वैभव, ही थेट दृश्य आपण पाहतोय रामलल्लाची. दो मिनट में दूसरा टेबल पे लगाता हूँ. में दूसरा लगा देता हूँ. फ्रेम पे रहना. मैं दूसरा टेबल लगा के दे रहा हूँ. आणि थेट दृश्य आपण बघतोय रामलल्लाचं आता आरती तिथं संपन्न होतीये. पूजा अर्चा सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली आहे
मंत्रोच्चार सुरू झालेले आहेत आणि आता आरती देखील तिथली संपन्न होते आणि त्यानंतर काही वेळातच भूमिपूजनाचा सोहळा जो आहे तो सुरू होईल. प्रतीक्षा केली जाते आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. इतर 175 निमंत्रित जे आहेत ते तिथं स्थानापन्न झालेले आहेत आणि 5 विशेष निमंत्रित हे आता काही क्षणातच तिथं पोहोचतायत. अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा हा सोहळा पार पडणार आहे. मात्र बर्ड्स आय व्ह्यू ज्याला म्हणतात, आपण बघतो अयोध्या नगरी कशा प्रकारे सजलेली आहे आणि भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे ते आपण या समोरच्या दृश्यांमधनं बघतोय. काही क्षणातच हेलिकॉप्टर जे ते आपल्याला या आकाशात दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरनं आता काही क्षणातच अयोध्येतल्या साकेत महाविद्यालय इथं दिसतील.